नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयामध्ये मराठी बोलणे सक्तीचे। राज्य सरकारने जाहीर केले, महाराष्ट्र सरकारने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयांमधील सर्व अधिकाऱ्यांना फक्त मराठीत बोलणे बंधनकारक केले आहे। राज्य नियोजन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारताबाहेरून येणारे आणि मराठी नसलेले राज्य वगळता सर्व अधिकाऱ्यांनी अभ्यागतांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे। हा नियम सर्व सरकारी कार्यालय, निम सरकारी कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी महामंडळे आणि सरकारी अनुदानित आस्थापनांना लागू आहे। धर्मांतर विरोधी कायद्याबाबत महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी मोठे विधान केले आहे। महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी धर्मांतर विरोधी कायद्याबाबत मोठे विधान केले आहे। त्यांनी म्हटले आहे की देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणला जाईल। महाराष्ट्र मंत्रिमंडळात सरकार लवकरच यावर निर्णय घेईल असेही त्यांनी सांगितले। मंत्री म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अनेक लव्ह जिहादची प्रकरणे नोंदवली गेली होती, परंतु आता राज्यातील माता, बहिणी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा आणला जाईल। येणारा वेळ, नितेश राणे म्हणाले, वादळ निर्माण करणाऱ्या या जिहादींनी एकदा समजून घ्यावे की हे हिंदुत्ववादी सरकार आहे। जर लव्ह जिहाद केला तर सरकार जे काही करायचे ते करेल, पण त्याआधी नितेश राणे तुमच्या दाराशी येऊन काळजी घेतील। तुमच्याबद्दल ते दृढ राहील। तुम्हाला हवे तितके प्रेम करा, पण जर तुम्ही प्रेमाच्या नावाखाली हिंदू महिला आणि भगिनींना फसवले तर तुम्ही अडचणीत असाल, हे लक्षात ठेवा। लाडकी बहन योजना महाराष्ट्रात अखंड सुरू राहील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहन योजनेबाबत मोठे विधान केले आहे। त्यांनी सांगितले की राज्यात लाडकी बहन योजना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील। महाराष्ट्रातील महायुती सरकार महिलांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे। नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीच्या मोठ्या विजयाचे श्रेय लाडकी बहन योजनेला जाते असे म्हटले जात आहे। लाडकी बहन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अजित पवारांची घोषणा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शेतीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली। कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता AI चा वापर करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे अजित पवार म्हणाले। मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी राज्याच्या कृषी विभागाला प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सहकार विभागासोबत जवळून काम करण्याचे निर्देश दिले। BMCने सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट। देशातील सर्वात श्रीमंत संस्था बृहन्मुंबई महानगरपालिका BMCने त्यांचे वार्षिक अर्थसंकल्प सादर केले आहे। 2025-200 या आर्थिक वर्षासाठी BMCने 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। BMCने आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला आहे, जो 7,24,207 कोटी रुपयांचा आहे। हे मागील अर्थसंकल्पापेक्षा सुमारे 19% जास्त आहे। या अर्थसंकल्पात कोणत्याही कराची घोषणा करण्यात आली नाही। त्याच्या वेळी पाणी आणि सांडपाणी शुल्कातून मिळणारे उत्पन्न 1923 कोटी रुपयांवरून 2101 कोटी रुपयांपर्यंत वाढले। पुढील आर्थिक वर्षासाठी 2.363 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। पूर्वी एकूण खर्च बजेट अंदाजापेक्षा कमी असायचा, तथापि पहिल्यांदाच उलट घडले आहे। चालू आर्थिक वर्षात वाटप केलेल्या बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च झाले आहेत। आता पुढील आर्थिक वर्षात घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक संपूर्ण योजना तयार करण्यात आली आहे। महाराष्ट्रात GBSचे 67 नवीन रुग्ण आढळले। पुण्यात आणखी 5 जणांना दुर्मिळ नसा विकाराचे निदान झाल्यानंतर महाराष्ट्रात संशयित गिलेन-बेनरे सिंड्रोम GBS रुग्णांची संख्या 113 वर पोहोचली आहे। आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली। अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यात या आजारामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत। तथापि सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही। GBSच्या पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या 110 आहे। 153 संशयित रुग्णांमध्ये पुणे शहरातील 33, पुणे महानगरपालिका हद्दीत 9 समाविष्ट झालेल्या गावांमधील 8 सहस्र, पिंपरी चिंचवडमधील 18, पुणे ग्रामीण मधील 19 आणि इतर जिल्ह्यांतील 8 रुग्णांचा समावेश आहे।
शिंदे पुन्हा मुख्यमंत्री, फडणवीस यांच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. महाराष्ट्रातील एनडीए सरकारमध्ये सर्व काही ठीक चालले नाही असे दिसते. किमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्वाच्या बैठकांना अनुपस्थित असल्याने तरी असे मानले जात आहे. सुरुवातीला ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून दूर राहिले आणि आता ते दुसऱ्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती, ज्यामध्ये अजित पवार उपस्थित होते, परंतु एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत गृहनिर्माण प्रकल्पांवरही चर्चा होणार होती. गृहनिर्माणाशी संबंधित मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, पण ते या बैठकीला आले नाहीत. मात्र शिंदे गटाच्या वतीने गृह राज्यमंत्री योगेश कदम बैठकीला उपस्थित राहिले. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थितही राहिले नसल्याचे सांगण्यात येते. आता त्याच्या दुसऱ्यांदा असे करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर झालेल्या मोठ्या मतदानाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि वकील प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप केला होता आणि निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली होती. याचिकेनुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्य आणि निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर किती टोकन वाटले होते याची संख्या उघड करण्यात आली नव्हती. विशेषतः संध्याकाळी 6 नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले, परंतु एकूण मतांच्या संख्येबाबत पारदर्शकता नव्हती. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी आणि मतदान संपल्यानंतर झालेल्या मतदानामुळे गंभीर चिंता निर्माण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. नेक्स्ट, ठाण्यात मेंढ्यांची झुंज आयोजित 40 जणांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मेंढ्यांची झुंज आयोजित केल्याबद्दल 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी डोंबिवली पूर्वेमध्ये हा बंदी घातलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 ला डोंबिवलीतील टिळकनगर परिसरात मेंढ्यांची झुंज आयोजित केली जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळी छापा टाकला आणि हा बेकायदेशीर कार्यक्रम थांबवला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे, तथापि अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मुंबई लोकल ट्रेन वंदे भारत सारखी असेल. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रणालीला एडव्हान्स्ड इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट EMU रेक मिळणार आहेत. हे रेनक उत्तम रायडिंग अनुभव देतील आणि चांगल्या वायुविजन सुविधा देतील. ही घोषणा करताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की भविष्यात मुंबई लोकलचे व्हेंटिलेशन वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असेल. 2025 ते 2056 च्या रेल्वे अर्थसंकल्पीय वाटपाबाबत बोलताना रेल्वे मंत्री म्हणाले की यावेळी राज्याला विक्रमी 23,07,778 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत, जे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA सरकारने दिलेल्या रकमेपेक्षा 20 पट जास्त आहे. मुंबईकरांना कचरा संकलन शुल्क आकारले जाणार. पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लादण्यात येईल, अशी घोषणा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अप्रत्यक्षपणे अर्थसंकल्पात केली आहे. यासाठी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन नियमांमध्ये सुधारणा केल्या जातील. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाचा भाग म्हणून मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क आकारण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेला वार्षिक 500 ते 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या वाहतूक विभागात कर्नाटक पॅटर्न लागू केला जाईल. कर्नाटक राज्य परिवहन सेवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी प्रवाशांकडून त्यांचे कौतुक केले जाते. महाराष्ट्रातही अशी सेवा सुरू करता येईल असा विचार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या KSRTC बेंगलुरू येथील मुख्यालयाला भेट देताना व्यक्त केला. सरनाईक यांनी 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी कर्नाटकला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी, राज्य परिवहन सचिव NV प्रसाद, KSRTCचे उपाध्यक्ष रिजवान नवाब आणि महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे MSRTC उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुस्कर उपस्थित होते. नेक्स्ट,
मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग आणि बोर्डिंग, कामगार, कंत्राटदार, विकासक आणि केटरर्ससाठी काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशी कामगारांची माहिती लपवल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नेक्स्ट, रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलसाठी मुंबई संघात मोठे बदल. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाचे खेळाडू गट सामन्यांसाठी संघाचा भाग होते, पण आता रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर हे चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सामील झाले आहेत. दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेच्या समाप्तीनंतर त्या मालिकेतील खेळाडू रणजी संघात सामील झाले आहेत. मोठी बातमी अशी आहे की सूर्यकुमार यादवने संघात प्रवेश केला आहे आणि त्याला श्रेयस अय्यरच्या जागी निवडण्यात आले आहे. रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा संघ हरियाणा विरुद्ध खेळणार आहे. नेक्स्ट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान पोझिशन्स वर खाली होत राहतात, पण या अवस्थेत मला प्रिय बहिणींचा प्रिय भाऊ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ही ओळख आणि पद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठे आहे. सोमवारी रात्री ठाण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिलांशी संवाद साधला. कॉम्पोनेंट प्लेसमेंट नेक्स्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत 4 फेब्रुवारी रोजी 2 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे RSS प्रमुख मोहन भागवत 4 फेब्रुवारी रोजी 2 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर येणार आहेत. या काळात ते राज्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. जानेवारीच्या सुरुवातीलाही ते संघटनात्मक उपक्रमांसाठी केरळच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर होते. मोहन भागवत यांचा हा दौरा संघटनात्मक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे. नेक्स्ट, सांगलीमध्ये MD औषध निर्मितीचा कारखाना उघडकीस आला. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात MD औषधे बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा कारखाना चालवणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवारी 27 जानेवारी रात्री उशिरा सांगली पोलिसांनी विटा शहराजवळील कर्वे MIDC परिसरात असलेल्या एका कंपनीवर छापा टाकला आणि एका मोठ्या ड्रग्ज उत्पादन रेनकेटचा पर्दाफाश केला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मते कारखाना उघडकीस आल्यानंतर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. अटक केलेल्या 3 आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर आणखी 3 संशयितांना अटक करण्यात आली. नेक्स्ट, याच वर्षांनी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आनंद आला. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्यानात एक छोटा पाहुणा आला आहे. सुमारे 14 वर्षांनंतर येथील लायन सफारीमध्ये मानसी सिंहीणने एका लहानशा पिल्लाला जन्म दिला आहे, ज्यामुळे या उद्यानात पुन्हा आनंद पसरला आहे. या पिल्लाचा जन्म 6 जानेवारी 2025 गुरुवार रोजी झाला, जो उद्यानाचा स्थापना दिवस आहे. सिंह सफारीमध्येच सिंहिणीने तिच्या बालाला जन्म दिला आणि आता हे नवीन पिल्लू सफारीचे एक महत्त्वाचे आकर्षण बनले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मतदार यादीत हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके सुमारे 7 लाख मतदारांची नावे जोडण्यात आली असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. त्यांच्या आरोपाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आत्मनिरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करत आहात. तुम्ही कितीही माफी मागितली तरी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला यासाठी माफ करणार नाही, फडणवीस म्हणाले. धनंजय मुंडे अंजली दमानियांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप होत आहेत. आज अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले. त्या म्हणाल्या की धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना भ्रष्टाचार झाला होता. अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातात आणि कायदे कसे पायदळी तुडवतात याचे पुरावे मी देईन. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आता पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. अंजली दमानिया यांनी ही सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नेक्स्ट, सिडको घरांची लॉटरी, 26,000 घरे, 22,000 अर्ज. घर कुठे मिळेल? महिनाभरापूर्वी सिडकोने नवी मुंबईत 36,502 घरांची घोषणा मोठ्या धुमधडाक्यात केली होती. परंतु असे चित्र समोर आले आहे की ही
परवडणारी घरे गरीब आणि कमी उत्पन्न गटासाठी महाग झाली आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवूनही या घरांसाठी केवळ 22,000 अर्ज सादर झाल्याचे समोर आले आहे. आता तिसऱ्यांदा अंतिम मुदत न वाढवता पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी अर्ज केलेल्या लोकांना लॉटरीत सहभागी व्हावे लागेल हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो, ही आज महाराष्ट्राची मोठी बातमी होती. तुम्ही सध्या ज्या जिल्ह्याचा हा व्हिडिओ पाहत आहात त्याचे नाव सांगा.